या वर्षी माझ्या बर्थडेला सरप्राईज वर सरप्राईज मिळत होते। आजचं माझं बर्थडेचं सरप्राईज होतं काही खास व्यक्तींकडून। तर आता लवकरच गणपती बाप्पा आणि गौराई मातेचे आगमन होणार आहे, म्हणूनच मी आज आमच्या पाड्यातील लेडीज सोबत जात आहे मनोरला आपल्या गौराई मातेच्या मूर्तीची बुकिंग करायला। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही खूप सुंदर सुंदर मूर्ती बनवल्या तिकडे। खरंच यार, इतक्या सुंदर मूर्त्या आहेत की नजरच हटत नाहीये। हे बघा, इथे आपल्या गणपती बाप्पांना मस्त सजवत आहेत। आमच्या पाड्यातील सर्व लेडीजनी विचार करून करून एक मूर्ती सिलेक्ट केली, मग बिल वगैरे केलं आणि निघाले त्यांच्या दुसऱ्या कामासाठी, ते म्हणजे एक साईड साडी घ्यायची। आता इतक्या साऱ्या साड्यांमध्ये कोणती घेऊ हेच विचार करत होते, तोपर्यंत मला पप्पांचा फोन आला आणि अर्जंट काम आहे असं सांगून बोलवलं। मग काय, मी पटापट रिक्षा पकडली आणि घरी आल्यावर समजलं पप्पांनी ज्या अर्जंट कामासाठी बोलवलं होतं तर ते काम नव्हतं, तर हे दोघं मला सरप्राईज द्यायला आले होते। खरंच यार, या दोघांना बघून तर खूपच भारी वाटलं। मग या दोघांनी केक आणला होता, तो कट करायला घेतला। निकने जो स्प्रे उडवला होता ना, त्याचं नक्की काय झालं होतं माहिती? ह्यांनी केक सोबत त्याला पण फ्रीज मध्ये ठेवलं होतं। चलो कोई ना, छोटे छोटे गावों में बड़ी बड़ी बातें होती रहती है। दोघांना पण मी मस्त पैकी केक भरवला, पण माझी बारी आल्यावरती निकने तर पूर्ण फेसच रंगवून ठेवला होता। मग मी कसं सोडणार, बदला तर घेऊनच राहणार। निधीला तर आरामात लावला, पण निक तर पळत सुटला होता। भले तो पालघरला धावत गेला असता, पण बदला तर घेऊनच राहणार होती मी। चला, मस्ती तर खूप झाली, आता निधीने आणलेला गिफ्ट दाखवते। कसला सुंदर टॉप आहे ना, आणि त्याचबरोबर इतके सारे चॉकलेट्स आणले होते। खरंच आजचा दिवस तर खूपच भारी होता। चला तर मग ह्या व्हिडिओ साठी कमेंट मध्ये खूप सारे हार्ट्स होऊ देत।